कथा श्रावणबाळ. आईवडिलांसाठीचे निस्वार्थ प्रेम आणि घाईच्या कृतीची शिकवण. खूप वर्षांपूर्वी रामायण काळात श्रावणबाळ नावाचा एक तरुण होता. त्याचे आईवडील दृष्टीहीन होते. श्रावणबाळ लहानपणापासून त्यांची खूप सेवा करत असे. एकदा त्याचे आईवडील त्याला म्हणाले की बाळा, आम्हाला या आयुष्यात एकदा तरी तीर्थयात्रा करायची आहे. त्यानंतर श्रावणबाळाने 2 मोठ्या टोपल्या काठीला बांधल्या, ज्याला कावड पण म्हणतात. एका टोपलीत आईला आणि दुसऱ्या टोपलीत वडिलांना बसवले आणि तीर्थयात्रेस निघाला. प्रवासात एके दिवशी आईला तहान लागली आणि तिने पाणी मागितले. मग श्रावणबाळ नदीकाठी पाणी आणायला गेला. त्याचवेळी अयोध्येचे राजा दशरथ शिकारीला आले होते. पाण्यात हालचाल ऐकून त्यांनी आवाजावरून बाण मारला आणि तो बाण थेट श्रावणबाळाच्या छातीला लागला व राजा दशरथाला एका मुलाचा विव्हळण्याचा आवाज आला व राजा दशरथ श्रावणबाळाकडे पोहोचले. त्याची माफी मागितली. मग श्रावणबाळाने आपले आईवडील तहानलेले आहे व त्यांना पाणी नेऊन द्या आणि काहीही सांगू नका असं शेवटच्या क्षणाला सांगितलं. राजा दशरथ पाणी घेऊन श्रावणबाळाच्या आईवडिलांकडे गेले, पण हा आपला श्रावणबाळ नाही हे कळल्यावर त्यांनी विचारणा केली व सत्य उघडकीस आलं. तेव्हा श्रावणबाळाच्या आईवडिलांनी राजा दशरथाला पुत्रवियोगाचा शाप दिला. जसं तू आम्हाला मुलापासून दूर केलंस, तसाच एक दिवस तुझा मुलगाही तुझ्यापासून दूर होईल. आणि हा शाप पुढे रामायणात खरा ठरला. प्रभू श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला, ज्याचे माध्यम राणी कैकेयी राजा दशरथांची पत्नी होती. त्यानंतर पुत्रविरहाने राजा दशरथांनी प्राण सोडला. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की आईवडिलांची सेवा हे सर्वात मोठे कर्तव्य आहे. आणि लक्षात ठेवा, घाईत केलेली कृती कधीकधी आयुष्यभर न भरून येणारे नुकसान करते.